दसऱ्याच्या दिवशी प्रत्येक व्यक्तींना सोनं खरेदी करता येईल असं शक्य नाहीये. ज्यांना खरेदी करता येत असेल त्यांना अधिक छान आहे, पण ज्यांना नसेल जमत तर त्यांनी काय करायचं आहे, किमान 5 हळकुंड आपल्या नवीन घरात आणायचे आहेत. म्हणजे घरामध्ये नवीन 5 हळकुंड आणायचे आहेत. ते तुमच्या घरातील विग्रह जे काही तुमचे अन्नपूर्णाचे विग्रह असतील, श्रीयंत्र असेल किंवा तुमचं माता लक्ष्मीचं विग्रह असेल, त्या विग्रहासमोर ते 5 हळकुंड ठेवायचे. विग्रह म्हणजे मूर्ती, त्यांच्या समोर ते ठेवायचे आहेत. ते ठेवल्यानंतर तिथं बसून तुम्हाला रामरक्षा हे स्तोत्र पठण करायचं आहे. रामरक्षा नाही जमली तर विष्णू सहस्रनाम पठण करा, नाहीतर विष्णूंचे जे काही सहस्रनामावली भेटते ती सहस्रनामावली वाचा. आणि त्याच्यानंतर ते जे काही 5 हळकुंड असतील, तुमचं जे काही कॅश काउंटर असेल किंवा तुमच्या घरातील जे काही लॉकर असेल, तिथे ते एक हळकुंड ठेवा, किंवा 2-2 ठेवले किंवा एकदम 5 जरी ते तिथे ठेवून दिले तरीही काही हरकत नाही. हे करायला नक्की विसरू नका. आणि ज्यांची समजा जन्मतारीख नाहीये त्यांच्यासाठी मी कमेंट बॉक्समध्ये नरसिंह स्तोत्र वाचायला सांगितलंय, ते वाचायला तुम्ही त्या दिवशी विसरू नका. सेमच करा, फक्त तिथं नरसिंह स्तोत्र वाचा. आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम द्यायला विसरू नका.